हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मला आहे ना आज मॅडमने ओटीत बोलवलं होतं बघा, आहे ना व्हिडिओ काढायचा होता त्यासाठी. मग मी आहे ना पटकन आहे ना वरती निघाले बरं जाण्यासाठी आणि गेले ओटीमध्ये गेल्यानंतर आहे ना मला मावशीने कॅप मास्क घालायला सांगितलं बरं डोक्यांना. मला आहे ना ते कॅप मास्कची सवय नाही ना, जरा ऑड वाटते. आणि मग पण घातला मी, कारण की आपल्यामुळं नको ना विनाकारण रिस्क. मग त्यानंतर मी कॅप मास्क घातला आणि ना ओटीमधून आहे ना एक गाऊन दिला बरं मला घालायला. मावशी म्हटलं तसं त्याच्याशिवाय येऊ नका तुम्ही आत. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, मी घातला गाऊन. मला जरा नाही का असं वाटत होतं की मी खरंच कोणाचं हे करणार आहे, अशी जरा फील आला होता व्हिडिओच्या ऐवजी. मग नंतर आहे ना मावशीने मला मागून बांधून दिला बरं गाऊन. मग आम्ही मस्तपैकी त्या हाय काय करतायत तुम्हाला, आणि सगळ्यांनी हाय केला तर लाईक करून द्या बरं आपल्या व्हिडिओला, कारण की माझ्या घरच्यांनी पण मला आता माहीत झालं व्हिडिओ. मग मी नंतर आहे ना हॉस्पिटलचा व्हिडिओ एडिट करत होते, कारण की मला नाही का मॅडम म्हटलं ते मी करेपर्यंत. मग मी म्हटलं टाईम वेस्ट कशाला. मग नंतर ओटीमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढला. मग एका पेशंटचा वरती जाऊन व्हिडिओ घेतला आम्ही. मग मस्तपैकी त्यांचा व्हिडिओ शूट केला, कारण की त्यांचं छोटं बाळ होतं आणि त्यांना ना एकदम म्हणजे छान असा व्हिडिओ करायचा होता तयार. आणि ते बाळ बघा ना किती क्यूट आहे. आणि मग तसं मग त्यांनी ना बाळासाठी एवढं छान डेकोरेशन केलं होतं. आणि त्यांचं घर तिथं थोडाच अंतरावर होतं, त्याच्यासाठी ते मला म्हटलं की बाबा आमचा पण व्हिडिओ काढून द्या मॅडम, एक शूट करून द्या. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो बरं त्यांच्यासोबत, मी गेल्या. मग मस्तपैकी मला असं फील झालं, अरे आपण खरंच एखादा व्हिडिओ शूटिंगचा जरा कोर्स केला असता भारी, तर आपण रोज कुठं ना कुठं नवीन व्हिडिओ काढायला गेलो असतो, रोज नवीन ब्लॉग निघला असता. मग असं करत आम्ही थोडा वेळ गेलो आणि त्यांच्या घरी गेल्या, म्हणजे थोड्या वेळासाठी. म्हणजे त्यांनी एकदम छान डेकोरेशन केलं होतं. त्यांनी एक थार पण आणली होती बघा व्हिडिओसाठी, आणि अजून एक कार होती व्हाईट कलरची, ती असं टोटल. आणि मी विचार करत होते विद्या आपण करायला पाहिजे होता गड्या व्हिडिओ शूटिंगचा कोर्स. मग त्यांनी छान असं त्यांच्या बाळाला काढलं बघा. ते दोघंजणं पण हजबंड वाईफ खूप खुश होते की बाबा आहे ना, मला त्यांना छान म्हणजे नाही का हॅपी आनंद. म्हणजे खरंच बाळ झाल्यानंतर आहे ना लोकांनी खूप आनंदी राहायला पाहिजे बरं, कारण की एकदम छान असं काहीतरी आपल्या घरात नवीन बाळ येणार असते. आणि त्यांनी डेकोरेशन ते एवढं भारी केलं होतं बाळासाठी, खूप छान म्हणजे सजवलं होतं पूर्ण घर त्यांनी. आणि बराच वेळ नाही का त्यांनी बाहेर आहे ना काउंटरवर गाण्यापासून त्याच्यापर्यंत खूप छान असं नाही काय केलं होतं. आणि त्यांना आम्ही हळूहळू वरती गेल्यानंतर त्यांनी बघा इथे किती मस्त डेकोरेशन केलं. मी तर पहिल्यांदा लाईफमध्ये असं डेकोरेशन बघितलं, म्हणजे तसं बघितलेलं आहे पण म्हणजे नाही का एकदम असं हॅपीली आनंदी, म्हणजे एवढं करून. मग त्यांनी मला पेढे दिले खायला, आणि वरती बाळाचं पण वेलकम. आणि ती दिदी आहे ना त्या बाळाला मस्त झोका देत होते. त्यांनी एकदम छान प्रकारे असं आणि तिथं बघा गिरणी पण आहे त्यांच्याकडे. मी म्हटलं बाप, गिरणी घरात बाहेर जायचं, दळण आणायला गरजच नाही. आणि त्यांनी म्हणजे झोक्यामध्ये टाकलं बाळाला. मग दिदीने झोका दिला, मी थोडासा व्हिडिओ काढला तिचा. त्यांना खूप म्हणजे त्यांच्या भावावर खूप जास्त प्रेम आहे बघा ना, एका दिवसाच्या बाळावर किती छान. म्हणजे नाही का मुलींना आजकाल नाही का खूप असतं. मी जेव्हा त्यांचे एवढे होते ना तेव्हा मला कळतच नव्हतं भाऊ नाही, पण तरी पण मला पाहिजे होतं बरं भाऊ माझ्यासाठी एक तसं. मग त्यानंतर मला टायपिंगचा क्लासचा टाईम झाला. मग मी टायपिंगच्या क्लासला गेले गाईज, कारण की टायपिंग पण इम्पॉर्टंट आहे ना माझ्यासाठी, टाईमपास करण्यापेक्षा जास्त बाहेर कुठे. मग मी टायपिंग केली. आणि आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक करा, कमेंट करा.